कुठं काय होतं इकडे कसं काय आली होती? जाऊन बस. सुभाष इकडे कसं काय बाई, काय इकडे कसं काय आली? काय नाही, इकडे चालतो काम शोधासाठी. गावात तर काम भेटणं काही नाही. मग काय कशाच्या अडचणीत जा तुम्ही? गावात काही काम नव्हतं का? तुम्ही इतक्या लांब आले अडचणी, इतक्या दूर तुम्हाला काम भेटेल म्हणून माहित आहे का? हा, काही तुमच्या अडचणी आहेत का? अडचण म्हणजे काय, भरपूरच अडचणी हातात. कारण तिथं आपल्या गावात तर काय कोणीच कामाला यश येणं. भरपूर कामं केली, शेती केली, पेंटिंगची कामं पण केली, काच्यातच यश येऊन झालं. म्हणून आम्ही करून आता कुठंतरी काम शोधावं म्हणून. एवढंच का? तुम्ही सांगायचं ना गावात ते माणसावर तुम्ही एवढ्या अडचणीत आहात, सांगायचं ना मला. तुम्ही जर सांगितलं असलं तर आपलं काहीतरी मार्गदर्शन त्याच्यावर तुम्हाला केलं असतं. तुमचं नशीब चांगलं आहे. आज तुम्ही योगायोगानं मला भेटली. आजच मी आपल्या गावातली लोक घेऊन रामानंदाचार्य जीच्या दर्शनाला आम्ही नाणीसला चाललो आहे. मला असं वाटते की तुम्ही आत्ताच आमच्यासोबत क्षणाचाही विलंब न करता यावं, अशी माझी तुम्हाला विनंती करतो. का एवढे अडचणीत आज इतके दिवस गावात ते असून तुम्ही सांगितलं नाही? ते कामं खूप करतात, पण यांच्या हाताला कसं ते झालं. लोकांचा पैसा व्हायला, व्याजानं पैसे काढायचे, ते भरायचे, त्याच्यामध्ये चालला. एवढीच अडचण आहे ना, मग सांगायचं ना काय अडचण आहे ती. एवढं आता आम्ही प्रत्येक जगद्गुरु श्रींच्या संप्रदायामध्ये आहे आम्ही, आणि माऊली प्रत्येकाची अडचण सुटतात. माऊलीचं कार्य असं आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, म्हणजे माऊलीचा जडगुरांचा उद्धार करण्यासाठी माऊलींचा जन्म आहे. आणि माझ्यासारख्या पामराला जर समजा स्वामीजी जर संसार माझा प्रपंच सुखाचा करत असेल, तुमचा का करणार नाहीत? मला असं म्हणायचं आहे, मी आजच योगायोगानं तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्ही घेतले. गाडीत जागा आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत यावं मी तुम्हाला अशी विनंती करतो. आम्हाला पण आर्थिक अडचण आहे. आलो असतो, पण आता कसं आमची खायची पण सोय नाही. कारण आम्हाला तिकडे यायचं म्हणजे काही ना काहीतरी थोडंफार तरी आम्हाला पाहिजे ना आमच्याजवळ. आमच्यासोबत काहीच नाही आता. एवढीच अडचण आहे ना? चला, काही काळजी करू नका. जे व्हायचं ते होईल. पुढे बघूत काय आहे ते, आपल्याला जायचं ते. गाडी आहे सोबत, गाडीसोबत तुम्ही चला. आणि माझं एक ऐका तुम्ही, साधारण स्वामीजींच्या भक्ताचं तुमचं एवढं तुम्हाला संकट आहे, तुमच्या मागे दारिद्र्य लागलं तर 100% उद्या समस्या मार्गदर्शन आहे. समस्या मार्गदर्शन तुमची समस्या घेऊ. मला 100% खात्री आहे की स्वामीजी तुमची अडचण सोडतील, तुमचा संसार सुखाचा करतील. हा लाखो जणांचा केला तो तुमचा का करणार नाही?